नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनलवर। कापड घेऊन ड्रेस शिवून घेणं आजकाल हे खूप कमी झालेलं आहे, कारण बाजारामध्ये इतक्या सुंदर सुंदर नवनवीन प्रकारच्या कुर्तीज येत असतात, तर त्या घेणं आपल्याला जास्त सोयीस्कर वाटत असतं। पण अशा कुर्ती आपण जेव्हा घेतो त्यावेळेला त्या परफेक्ट फिटिंग मध्ये नसतात। बऱ्याच वेळेला आपली जी साईज आहे त्या साईज मध्ये आपल्याला कुर्ती मिळत नाही आणि मग जी मोठी साईज आहे आपण त्या साईज मध्ये ती कुर्ती विकत घेत असतो। पण घरी आल्यानंतर काय प्रॉब्लेम होतो, तर त्याची जर आपल्याला परफेक्ट फिटिंग नाही करता आली तर मग मात्र आपल्याला मनस्ताप होतो। आपण कितीही सुंदर कुर्ती विकत घेतली पण ती जर व्यवस्थित फिटिंग मध्ये जर नाही बसली तर ती अजिबात छान दिसत नाही, मग ती कितीही सुंदर असू दे किंवा कितीही महाग असू दे। त्यासाठी महत्त्वाचं आहे की ती कुर्ती एकदम परफेक्ट आणि फिटिंग मध्ये आपल्या मापाची करणं। तर कुर्ती फिटिंग करण्यासाठी माप कसं घ्यायचं हे मी तुम्हाला दाखवते। या ठिकाणी टेप मी अशा पद्धतीने पकडलेला आहे। आपण ज्या पद्धतीने अंगावर ब्लाउजचं माप घेत असतो आपल्याला त्या पद्धतीने घ्यायचं नाहीये, तर थोडंसं आपल्याला 1 इंचापर्यंत ते सैल ठेवायचे। तर माझी ब्लाउजची जी साईज आहे ती 32 आहे, तर कुर्ती फिटिंग करण्यासाठी मी इथे 33 असं माप घेते। इथे 33 होतंय। त्यानंतर इथे कमरेजवळ मोजायचे, इथे सुद्धा थोडंसं लूजच घ्यायचंय। या ठिकाणी ब्लाउजसाठी आपण जेव्हा माप घेतो त्यावेळेला असं कमरेचं माप घेत असतो, तर आपल्याला तसं माप नाही घ्यायचे, तर थोडंसं सैलच ठेवायचे। त्यानंतर आपल्याला तिसरं माप घ्यायचं आहे, ते इथे ज्या ठिकाणी आपल्या ड्रेसचा कट असतो त्या ठिकाणी आता आपल्याला इथे माप घ्यायचं आहे। तर इथे सुद्धा मी थोडंसं सैलच पकडलेलं आहे आणि हे माप आहे 40 इंच। हे एक्सेल साइजचं टॉप आहे। माझी चेस्ट आहे 33 इंच, म्हणजे मला इथे 16.5 इंच पाहिजे, पण इथे आहे 18.5 इंच, म्हणजे मला दोन्ही बाजूने 1-1 इंच फिटिंग करायची आहे, म्हणून इथे मी 1 इंचावर मार्किंग करून घेते। कमरेजवळ सुद्धा मी तात्पुरतं 1 इंचावर मार्किंग केलेलं आहे। कट जिथे आहे तिथे मी कोणतंच मार्किंग केलेलं नाहीये। दंडघेर मी घेतलेला आहे इथे 5 इंच। असं माझा दंडघेर 4.5 इंचच आहे, पण तरी सुद्धा मी थोडं सैलच ठेवलेलं आहे। दंडघेरापासून खालपर्यंत मी आता सरळ शिलाई मारून घेते। शिलाई मारत असताना मी पहिले कापडावरून व्यवस्थित हात फिरवून घेते, त्यामुळे तिथे कोणतीही गडी पडत नाही किंवा घोळ पडत नाही। याच पद्धतीने दुसऱ्या साइडने सुद्धा पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। बरेच जण कुर्तीची फिटिंग करत असताना फक्त अशी साइडनेच फिटिंग करत असतात, पण परफेक्ट फिटिंग येण्यासाठी मी तुम्हाला अजून एक ट्रिक सांगणार आहे। दोन्ही बाजूने टिपा मारल्यानंतर पुन्हा एकदा हे चेक करून घ्यायचं आहे। हे माप बरोबर 16.5 इंच इतकं आलेलं आहे। कमरेजवळ मला पाहिजे आहे 15 इंच, पण हे माप आलेलं आहे 16 इंच। आणि ड्रेसचा जो कट आहे त्या ठिकाणी मला हवं आहे 20 इंच, तर हे माप बरोबर 20 इंच इतकं आहे। आता फक्त कमरेजवळच 1 इंचाने सैल आहे। बरेच जण काय करतात, इथूनच अशी आतून शिलाई मारत असतात, पण मी मात्र तसं करत नाही। तर मी आता या फिटिंगची जी शिलाई आहे त्या ठिकाणापासून 4 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। आता या 4 इंचाच्या मार्किंगवरती टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला 10 इंचावर मी मार्किंग करून घेते। या ठिकाणी हे अंतर तुम्ही कमी किंवा जास्त सुद्धा घेऊ शकता। तसंच मी जे 4 इंच अंतर घेतलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही 4.5 किंवा 5 इंच घेऊ शकता। दुसऱ्या बाजूला सुद्धा मी अशाच प्रकारचं मार्किंग करून घेते। इथे जी मी फिटिंगची शिलाई मारलेली आहे त्या ठिकाणापासून मार्किंग करते आणि वरच्या बाजूने आपला जो मुंढ्याचा आकार आहे त्या ठिकाणापासून 2-3 इंच अंतर सोडून मी मार्किंग करायला सुरुवात केली। आपल्याला दोन्ही टक्सची उंची ही सारखीच घ्यायची आहे, म्हणून मार्किंग करत असताना पहिल्यांदा आपण जे मार्किंग केलेलं होतं त्याच्या लेव्हलला आहे की नाही हे मी एकदा चेक करून घेतलेलं आहे। आता मी हे जे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला एक टक्स मारून घ्यायचा आहे। हे सर्व मार्किंग जे आहे हे मी मागच्या बाजूने केलेलं आहे। आतल्या बाजूने अशा पद्धतीने हात टाकून मी हे असं पकडून घेतलेलं आहे। आता वरच्या बाजूचं जे मार्किंग आहे त्या ठिकाणापासून सुरुवात करून खालच्या बाजूचं जे मार्किंग आहे त्या ठिकाणापर्यंत आपल्याला यायचंय। सुरुवातीला मी थोडंसं रफू सुद्धा करून घेते आणि आता अर्धा इंच अंतर ठेवून मी खालीपर्यंत शिलाई मारून घेतली। खालच्या बाजूने सुद्धा शेवटी थोडंसं रफू करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हा टक्स तयार झालेला आहे। आपण याला डबल शिलाई सुद्धा मारायची आहे। खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने रफू सुद्धा केलेला आहे। आता याच पद्धतीने दुसऱ्या साइडला सुद्धा टक्स आपल्याला करून घ्यायचा आहे। पहिला टक्स मारत असताना आपण जेवढं अंतर ठेवलेलं होतं तेवढंच अंतर आता सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे।
त्यासाठी मी पहिल्या टक्सला सुद्धा एकच शिलाई मारून घेतली आणि त्यानंतर दुसरा टक्स तयार केला. आणि आपण जेव्हा डबल टिप मारायला घेतोय त्यावेळेला मात्र त्या दोन्ही सारख्याच मारायच्या. आता हे दोन्ही टक्स मारून तयार झालेले आहेत. इथे आपलं काम संपलेलं नाहीये, तर मी तुम्हाला हे टॉप सरळ करून आता या कुर्तीची फिटिंग तर झालेली आहे, पण तरीसुद्धा ही परफेक्ट फिटिंग दिसत नाहीये. तर शिलाई मारल्यामुळे तिथे कपडा ओढल्यासारखा असा वाटतोय. म्हणून परफेक्ट फिनिशिंग दिसण्यासाठी मी अजून एक ट्रिक तुम्हाला सांगते. पुन्हा टॉप उलट करून घेतलेला आहे मी आणि फिटिंगकडच्या बाजूने अशा पद्धतीने आपल्याला कट्स मारून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीचे कट्स आपल्याला दोन्ही बाजूने मारायचे आहेत. त्यामुळे आपल्या कुर्तीला फिटिंग केल्यानंतर ती एकदम फिनिशिंगमध्ये दिसते. तर या कुर्तीला आपण फक्त फिटिंग केलेली आहे. ज्या रेडीमेड कुर्तीचं शोल्डर हे जास्त असतं त्या कुर्तीचं फिटिंग कसं करायचं हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला जर काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.